ललित मोदी इफेक्ट बघायचा का तुम्हाला? ललित मोदी इफेक्ट तर चला. नमस्कार, मी साटम. तर ललित मोदी इफेक्ट म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा एक दिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर पहिली उत्क्रांती झाली भारतीय क्रिकेटमध्ये. ते म्हणजे क्रिकेट हा खेळ सामान्यातल्या सामान्य भारतीयापर्यंत पोहोचला. त्यानंतर दुसरी क्रांती झाली ही T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, आणि त्यानंतर क्रिकेट हे मनोरंजनात्मक कसं असू शकतं ह्याचं सर्वात मोठं सादरीकरण झालं ते म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. आणि क्रिकेटमध्ये अतोनात पैसा असू शकतो आणि फुटबॉलपट्टूंसारखे क्रिकेटपट्टू सुद्धा गडगंज श्रीमंत होऊ शकतात. हा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवला तो म्हणजे ललित मोदी यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या फॉर्मॅटमध्ये. क्रिकेट आणि मनोरंजन ह्यामध्ये एक धुसर लाईन होती, ही पूर्णपणे फुसून टाकून क्रिकेटचं मनोरंजन आणि मनोरंजनाचं क्रिकेट कसं असू शकतं याचं मूलमंत उदाहरण आपल्याला इंडियन प्रीमियर लीगच्या 50,000 करोडच्या पॅकेज मधनं त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे जो एकंदरीत फक्त भारताच्या क्रिकेटवर नाही तर जगाच्या क्रिकेटवर जो इम्पॅक्ट पडला त्याला मी ललित मोदी इम्पॅक्ट. पण हे फक्त प्रोफेशनल क्रिकेट पुरतच मर्यादित राहिलं असं नाही बरं का. छोट्या छोट्या लीग्स गल्ली गल्लीमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण झाल्या, आणि त्याच एक उदाहरण म्हणजे करिअर प्रीमियर लीग बद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत कनेक्टेड राहा. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, मी ही पूर्ण सविस्तर एक्सप्लेन करणार नाहीये तुम्हाला, पण एवढा मोठा IPLचा बाजार उभा करणारा व्यक्ती आज वन फिरतोय. प्रॅक्टिकली भारताची नागरिकता तर गेलेलीच आहे. मी प्रोनाउन्सिएशन मध्ये चुकी करत असेल तर माफ करा, पण वाटानाऊ नावाचा एक छोटासा देश आहे, त्या देशाची नागरिकता या ललित मोदी साहेबांना घ्यायला लागली होती. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. बाकी हर हर महादेव.